आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम आज या ठिकाणी हबप उमेश वांझरे हुआ या ठिकाणी केलेलं आहे. 2-3 विषय सांगले आणि ते खोडून टाकते. पहिले सन्माननीय संजय साऊळ शिवप्रसाद चाळे यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं बोंगलसं पारितोषिक मंडळाचे उत्तर स्वीकारते. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी दीपक साळसकर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विनोदबुवा चव्हाण यांचे आमचे गुरुबंधू विनोदबुवा चव्हाण यांचे पट्टशिष्य गावडेबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो. बोनी काय सांगल्याने की मंडळात मी सांगले टॉच उडव ए मंडळात म्हणतात मी टॉच उडव सांगले बरोबर. आणि मी हे लगे इथे जवळजवळ 7:30 मी येले. सगळे हे कार्यकर्ते इथे उपस्थित होते. त्यांना माहिती आहे मी किती होतं. तू काय ते नागड्याने उभं होतं काय गावडा नाक्यात हो कसं असतं माहिती आहे काय बोलावं आहे ना हे का उभे आयुष्य लागतं. त्यावेळी मूल बोलाक शिकताना ते का 2 वर्ष लागतात. पण ह्या रंगमंच कसला आहे हे व्यासपीठ कुठलं आहे. साईनाथांच्या चरणी या ठिकाणी आपण सेवा सादर करतोय आणि होय तसले घाणेरडे जोक मारून बारीक करण्याची गरजच नाही. आता इथे माता भगिनी उपस्थित आहेत बरोबर आहे ना. तर आपल्या मुखातून शब्द कसे गेले पाहिजे की एकाही महिलेची मान खाली नाही गेली पाहिजे. मी तुम्हाला ग्वाही देतो माझी बारी संपेपर्यंत माझ्या मुखातून महिलांबद्दल अपशब्द एकही येणार नाही. जेवढा पक्षी जमलेला असता तर मी मंडळाला देऊन जा एवढी मी ह्या ठिकाणी ग्वाही करतो. कसं असतं बुवा तुझं सांगलं प्रियशीचं सांगलं काय बोललो प्रियशीचा सांगता पप्पी घेते म्हणता आणि त्याचे डोळे झापल्यावर मी 100ची नोट काढते बरोबर. तेव्हा तो ते का लाल टाकी होतं काय तू कशात गेलं धय झाडीत होतं की काय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण वर्णन करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगलं बोललं त्याच्याबद्दल काय नाही. पण परस्त्रीला मातेच समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण जेवढी मुखातून घेतो परस्त्री समान माते समान ती परस्त्री ती कोण पण असा दे माझी प्रियसी असा दे बायको असा दे ना ती इथे जमलेल्या माता भगिनी कुणाबद्दलही अपशब्द आला नाही पाहिजे. तरच आपण त्यांचे विचार मांडले पाहिजे समाजात समोर. लढता लढता मावळ मराठांनी कल्याणचा खजिना लुटला आणि सुभेदाराची सून भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केलेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढता लढता मावळ मराठ्यांनी कल्याणचा खजिना लुटला आणि सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी केली. महाराज पंचकृषीमध्ये अशी सुंदर रूपवती तुम्हाला शोधून सापडणार नाही. हिला तुम्ही दासी म्हणून स्वीकारावं. मराठ्यांचा राजा होता मनात नाही डगमगला म्हणे साडी चोळी देऊन पाठवा या सुभेदाराच्या सूनबाईला सुभेदाराच्या सूनबाईला सुभेदाराच्या सूनबाईला. आणि अशा वेळी तुम्हाला म्हणतं आता माता भगिनी एवढी सगळे आता महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा एक माझा प्रश्न आहे की आपण नवऱ्याक जवान वाढलं त्यांच्या कपाळ कोण तांबी मारीत का वाटी कोण फेकून मारीत का भाजी खारट असा नाही काय असा नाही. कोकणी माणसाचा कसला सांगतो तू माझा हा मी पण कोकणी माणसाचं सांगत नव्हतं विषय कसो हा त्याचा करताय आता बघ कसा विषय काय हा की मी काय सांगितलंय की आपला एक भाव एका ठिकाणी देवावरती एका ठिकाणी श्रद्धा पाहिजे. ह्याना तो विषय फिरवलाय. म्हणता कोकणी माणूस नारळ हडे थडे फेडेत ना सगळ्या देवळात वेगवेगळे नारळ नेतात. अरे मी काय म्हटलं आधी अर्थ समजून घे ना तू. तुझं कसा गुडघ्याक बसून आधी भाशिंग बांधा आधी तू उभं राहलं तर लगीन धाक नाही ना तेव्हा तू महिलांबद्दल इतक्या बोलतात. वाईट लगीन होऊन दे कोंडासून ब्रय आता का बघ माहिती नाही का कोंडासून आवाज होतो नाही लगीन झाला काय ते का वाटलं असत लगीन म्हणजे काय आता अजून काय माहिती नाही ते का समजलं. तर बुवा कसं असतं की आपण काय बोलतो या व्यासपीठावर बसून बोलतो तर थोडंसं काहीतरी ती मर्यादा आहे ना ती पण पाळू घे ना. डायरेक्ट म्हणता तू झक मारू गेलं ह्या का
म्हणजे तुका वयपासून भांडा गेलो काय माझ्या वाटत तसं सांग. भांडण्याची पण तयारी आहे. कसं आहे माहितीये, कोण कमी नसतं, प्रत्येक जो तो आपल्या जागी श्रेष्ठ आहे. तुका 2 गोष्टी जास्त येत असतील, माका 2 गोष्टी कमी येतात. माका येतात तर तुका येऊ जाणार, बरोबर. पण थोडासा तालतम्य, थोडासा राखशील तर बरं होईल. नाही तर देव तुका बुद्धी द्या तसा तू बोल, माझा काही विषय नाही, तू काय तर बोल. पण कसा, मी या ठिकाणी माता भगिनी बसल्या, त्यांचा आदर राखूनच मी बारी करणार. या ठिकाणी माझ्या मुखातून एक शब्द येईल हो, याच्या पुढे येणार नाही, ही मी ग्वाही देते. तुका खायच्या बायकांचे जोक सांगू जिथे सांग तू, त्याच्याबद्दल काय माझा विषय नाही. म्हटलं बीज भाजून केलेला आहे, जन्म मरण आम्हा नाही, साखरेचे नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. 184 मधून आपला जो नरजन्म भेटलो की त्या बायकांची उनी धुनी काढूक नाही, समजलं. पहिले छत्रपती शिवाजी महाराज असते ना, तुझी पहिली मान कापलेली असती. बायकांबद्दल हे तर बोलत असता. बीज भाजून केलेला आहे, जन्म मरण आम्हा नाही, साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. बाजारात सुद्धा मक्याचे दाणे आणले, एक जमिनीत टाकलो, एक चुलीत टाकलो. जो चुलीमध्ये टाकणार त्याची लाही होती, जो जमिनीमध्ये टाकतो त्याचं झाड होतं. मुठभर साखर जर जमिनीत पुरली तर त्याचं ऊस येत नाही, त्याला प्यार कापूचा लागतं. त्याचप्रमाणे बीज भाजून केलेला ही, जन्म मरण आम्हा नाही, साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास. ज्याप्रमाणे लाही झाल्यानंतर झाड होणे शक्य नाही, साखर झाल्यानंतर ऊस होणे शक्य नाही, त्याचप्रमाणे हा मनुष्य जन्म भेटल्यानंतर परत मनुष्य जन्म भेटायचो नाही. तेव्हा काय करूचा आता ठरवायचा. रावता रवलं पेटवतो विषय नाही. आणि काय पेटवतो तुका, आता कांदा पेटी आणून द्यायची तर तुका आग लावची तो. हा, आमचं पेटलं का तुम्ही घरात जावा, धुमान आम्ही मेलाव जाऊ. नाही हे कसा म्हणजे गावात बारी गेल्यासारख्या वाटतं. पेटव शलाव म्हणजे ह्यांचा पेटा गेला, आमचा टोकात गेला तर तुम्ही घरात गेलात, आम्ही मेलाव म्हणा. कोरस थोडा आवाज द्या, कोरस. हॅलो 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 हॅलो. देखो निया तुझा रूपाचा आकार, देखो निया तुझा रूपाचा आकार, वाटते चरण सोडावे, वाटते चरण सोडावे, वाटते चरण सोडावे.
वाजवितो टाळी मुठी गातो गीत वाजवितो टाळी Thank you.